हल्ली सोशल मीडियावरती टॉक्झिक पार्टनर ही एक कन्सेप्ट फार व्हायरल होत आहे. टॉक्झिक पार्टनर म्हणजे कोण? की असा व्यक्ती जो वारंवार छोट्या-छोट्या गोष्टींवरनं तुमच्याशी वाद घालतो, नेहमी आत्महत्येच्या धमक्या देतो किंवा अपराधीपणाची भावना निर्माण करतो. आता हा व्यक्ती कोणीही असू शकतो. तुमचा लाईफ पार्टनर असू शकतो, तुमचा मित्र किंवा मैत्रीण असू शकते, तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य असू शकतो. परंतु स्पेसिफिक आपण जर नवरा-बायकोचं नातं जर घेतलं, तर यामध्ये तुमचा जोडीदार सातत्याने तुम्हाला धमक्या देतोय, घर सोडून जाण्याच्या धमक्या देत असेल, आत्महत्येच्या धमक्या देत असेल किंवा इतर कुठल्याही मुलांना तुमच्यापासून दूर करण्याच्या धमक्या देत असेल, तर याला टॉक्सिक बिहेवियरल पॅटर्न असं म्हणू शकता. तर आता ह्याला कायद्याच्या भाषेत सोप्या शब्दांमध्ये मानसिक छळ करणे असं सुद्धा म्हणतात. तर मग आता जेव्हा जेव्हा मानसिक छळ होतो, तर महिलांसाठी कायदेशीर दृष्ट्या अनेक मार्ग उपलब्ध आहेत, असा लोकांचा समज आहे. आणि मग पुरुषांसाठी तर काहीच नाही, की बायकोने जर असं टॉक्सिक बिहेवियरल पॅटर्न दाखवला, तर अशा वेळेस पुरुषाने काय करायचं? कुठल्याही प्रकारचे एव्हिडन्स, पुरावे त्याच्याकडे नसतात. तर मग तो काय करू शकतो? तर पुरुषांसाठी सुद्धा मानसिक छळ यासाठी ते कोर्टामध्ये दाद मागू शकता. परंतु अगदीच टोकाचा निर्णय जर घ्यायचा नसेल, तर कोर्टातून पती-पत्नीचं काउन्सिलिंग सुद्धा केलं जातं. जर तुम्हालाही तुमच्या पार्टनरमध्ये असे टॉक्सिक बिहेवियरल पॅटर्न्स जर दिसून येत असतील, तर तुम्ही कोर्टातून काउन्सिलिंगसाठी ॲप्लिकेशन करू शकता आणि तुमचं नातं वाचवू शकता.